82,798 मताधिक्य घेत मंत्री आदिती तटकरे यांनी घडविला श्रीवर्धनचा इतिहास। महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळातील एकमेव महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला आहे। एकतर्फी विजय मिळवताना आदिती तटकरे यांनी 82,798 मताधिक्य घेत प्रथमच श्रीवर्धन मतदारसंघात इतक्या मोठ्या फरकाने विजय प्राप्त करण्याचा इतिहासात नोंद झाली आहे। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी किंगमेकर ठरलेल्या आदिती तटकरे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांचा तब्बल 82,798 मतांनी पराभव केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार आदिती तटकरे यांना 1,16,050 मते तर नवगणे यांना अवघी 33,252 मते मिळाली आहेत। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांना 4,080, बहुजन समाज पार्टीच्या अश्विनी साळवी यांना 718, मनसेचे फैजल पोपेरे 2,125, कुणबी समाज नेते बळीराज सेनेचे कृष्णा कोबनाक यांना अवघी 490 मते मिळाली आहेत। अन्य 5 अपक्ष उमेदवारांना 2,740 आणि नोटाला 3,375 मते पडली आहेत। मतदारसंघात झालेल्या 58% मतदानात अर्थात 2,65,354 मतदानापैकी आदिती तटकरे यांनाच 1,16,050 मते मिळाली, अर्थात 43% मताधिक्य मिळाले आहे। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात विजयाचा पहिला निकाल श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरे यांचा लागला। यावेळी विजयाचा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळत विजयाचा एकच जल्लोष केला। नवनियुक्त आमदार आदिती तटकरे आणि युवा नेते माजी आमदार अनिकेत तटकरे यांना युतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी खांद्यावर उचलून आलिंगन देत ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा।